आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. कोसळलेली झाडे हटवण्यासाठी उद्यान व अग्निशमन विभागाचे रात्रभर बचाव कार्य. आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून पथकाचे कौतुक. मिरज शहरात काल झालेल्या अचानक वादळी पावसामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. मात्र सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या उद्यान आणि अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत युद्धपातळीवर मोहीम राबवून सर्व रस्ते मोकळे केले आहेत. या चपळाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरी जनजीवन वेगाने पूर्ववत झाले आहे. घटनेचा तपशील आणि बचाव कार्य. कालच्या वादळामुळे मिरज शहरातील खालील महत्त्वाच्या ठिकाणी झाडे पडल्याची वर्दी प्रशासनास प्राप्त झाली होती. निवासी भाग, सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस 2 ठिकाणी घरांवर झाडे कोसळली होती. ती सुरक्षितपणे हटवून संभाव्य हानी टळली. सार्वजनिक ठिकाणी, रमा उद्यान, कॅन्सर हॉस्पिटल परिसर आणि ईदगाह मैदान, वाहतुकीचे रस्ते, मैदा, फॅक्टरी रोड, रहमतुल्ला हॉटेल परिसर, बोलवाड रस्ता या मुख्य रस्त्यावर पडलेली झाडे कापून बाजूला करण्यात आले. संयुक्त मोहिमेतील यंत्रणा. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेच्या 2 प्रमुख विभागांनी समन्वय राखून काम केले. उद्यान विभाग, मुख्य उद्यान अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाच्या टीमने तांत्रिक साधनांच्या साहाय्याने फांद्या हटवण्याचे काम केले. अग्निशमन विभाग, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि त्यांच्या धाडसी जवानांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळून घरावरील व रस्त्यावरील झाडे हटवली. सद्यस्थितीत या सर्व ठिकाणचे काम पूर्ण झाले असून रस्ते रहदारीसाठी पूर्णपणे खुले करण्यात आले आहेत. प्रशासन व आपत्ती काळात नागरिकांच्या पाठीशी प्रशासन. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता जुन्या आणि धोकादायक झाडांबाबत प्रशासनास पूर्वकल्पना द्यावी. आयुक्त श्री सत्यम गांधी भाप्रसे यांनी या दोन्ही विभागांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आमचे पथक रात्रभर कार्यरत होते. नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा हीच आमची प्राथमिकता आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विनायक शिंदे, सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.